सो हे गाईज वेलकम टू डे ब्लॉग. तर माझं नाव सारंग भोईर. स्वागत आहे माझ्या तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. सुरू करूया आपला शेड्यूल. ते नेहमीप्रमाणे उठलो होतं ना, आज असं वाटलं जाऊ आपण केसा कापायला. पण चाललो होतं केसा कापायला, घेतली कंची स्टाईल मारुती पण सांभाळली नाही भावांनो. कारण की केसा कापायची खूप इच्छा झाली, त्याने खूप वाढले पण होते केसा, खूप त्रास पण होता. केसा वाढल्याने खूप प्रॉब्लेम पण होतो आपल्याला, हे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगतो. मग केली लाईट्स ऑफ. मग गेलो आम्ही सलूनमध्ये. मग आलो होतो मँगो सलूनमध्ये. इकडं चांगलं सलून आहे, खूप चांगला फायदा भेटतो त्या केसा कापायलाच. खूप चांगला कावड आला होता. मग आतमध्ये बसलो आणि घेतली केसा कापड मशीन फिरवा गेली. भूम 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 भूम. आणि मग घेतला. मग याने चापा लावत माझ्या डोक्याला एक चाप लावत बसला होता भाई. मग असं करता 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 याने पूर्णपणे माझ्या केसांना चाप लावून ठेवला. तर बहिणी केला काय, माझ्या केसांचा पूर्ण ठाठ केला केसांचा. मग केस बिसं कापली मस्त याने काहीची नाही. असा लूक झाला होता केसांचा भाई. एकदम चांगले केस दिसले होते एकदम. मी नेहमीप्रमाणे असेच केस मला खूप आवडते. मी गेलो मस्त की घरी पोचलो मस्त की आज झाली केस कापून ना आलो घरी. घरी चढलो तर समजला का भाई मला एक सबस्क्रायबर आला तर माझा धावत व्हिडिओमध्ये. तेव्हा मी नव्हतो. मग केस फिरवत बसलो होतो. केसामध्ये हात एकदम स्मार्ट दिसत होतं, कारण केस आपला पण हिरो दिसतो भावा. मग गेलो मस्त की फेसवॉश घेतला. नवीन फेसवॉश आणला होता. खूप चांगल्या फेसवॉशचा फायदा आहे. चेहऱ्यावर ग्लो पण येतो आणि स्किनचा पण चांगला उपाय होतो. मग घेतला तर मला कसा लावताना दाखवतो ते फेसवॉश. खूप चांगला इफेक्ट आहे याच्यामध्ये, तुम्हाला चांगला फायदा भेटेल. स्किन तुमची डल नाही होणार, स्किनला ग्लो येईल. खूप चांगला मॉडिफाईड होतो. मग अशा नेहमीप्रमाणे फेसवॉश घेतला कसा लावत होतो ते मला सांगतो. स्टेप 1 स्लो लावायचा पूर्ण बॉडीवर, पूर्ण चेहऱ्याला व्हायला पाहिजे. फेशियल पूर्णपणे असं करायचं, हाताने थोडा मसाज करून घ्यायचे. मसाज त्याप्रमाणे मसाज केली मी चेहऱ्याची फेसवॉश लावताना. मग असं करता केले थोडेफार मजा अजून जोरून घसले मसाज, कारण पूर्ण तो घाण निघून जाते चेहऱ्याची. मग असं करता घेतला बाई मसाज केले. व्हिडिओ स्टॉप धुवून घेतला चेहरा. बघा सगळं किती चांगला रिझल्ट आला आहे माझ्या चेहऱ्याचा. फेसवॉशचा चांगला रिझल्ट आला आहे, पूर्णपणे ग्लो आला. अशा पद्धतीने मी फेसवॉशचा खूप चांगला फायदा आहे. मग चेहरा क्लिंबिंग केला. मग खूप लागली होती भूक. मग असं करता एवढा चांगला इफेक्ट पडला, मला खूप चांगला आवडला फेसवॉश. मग झाली तयारी बिरी, गेलो विंगोलीला रेडी झालो ना. आज जायचं होतं कपडे घ्यायला, कारण की आमचे आले सण 14 एप्रिल आले आमचे. त्यानिमित्ताने मला जायचं होतं कपडे घ्यायला. मग गेलं मस्त की रेडी झालो ना. आजची मोबाईलचा काहीतरी इश्यू झाला होता. मोबाईल पण गेलो तर बनवायला. अगोदर मोबाईल गेलो बनवायला, तर काही इश्यू झाला होता, फोन बिल लागतच नव्हता कोणाची. त्यानिमित्ताने मोबाईलचा काही इश्यू झाला होता. मग गेलो मोबाईल शॉपमध्ये. मस्त की मोबाईल शॉपमध्ये गाडी काढली ना. आमचं चालू आहे बुद्ध विहारांचा बनवायचं काम चालू आहे. बुद्ध विहार बनवायचं काम चालू आहे. अजूनपर्यंत कलर मारले, सर्व चांगल्या प्रकारे कलर मारत लावला होता. मग केला शूट मस्त की. मग आलो घरी मोबाईल बनवून मस्त की. मग घातले होते, जायचं होतं कपडे घ्यायला. मग गेलो मस्त की कपडे घ्यायला. ते कुठं फॉलोमीन कपडे घ्यायला गेलो मस्त की. आतमध्ये घुसलो. फॉलोमीनचं दुकान आहे. फॉलो मला स्वतःहून मला फॉलो करा तुम्ही. मग असं गेलो मस्त की कपड्यांचा शूट घेतला आणि आतमध्ये गेलो. पक्का कावड होता कपड्यांना घ्यायला, गर्दी खूप होती. दाखवला आपला चेहरा आयनामध्ये. असं करता फिरवलं, इकडे कॅमेरा तिकडे कॅमेरा फिरवला. तर एक माणूस आला आणि घेतली मी मस्त कपडे शर्ट पॅन्ट. मला एक जायचं होतं. मी का जास्त ब्लॉग करता आला नाही. मला जायचं होतं थोड्या वेळ बाहेर. जर आजचा ब्लॉग कोणाला आवडला असता तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. चला बाय गाईज. कारण की मी गेलो आज ठाण्याला, त्यानिमित्ताने मला शूट करता आला नाही आणि मोबाईलची चार्जिंग स्विच ऑफ झाली. त्याचा